जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी अमोल एडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 163 अन्वये आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार निवडणूक कालावधीत लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय करता येणार नाही. मतदानाच्या 48 तास आधी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार, सभा, मिरवणूक आणि घोषणाबाजीस बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्र आणि त्यांच्या 200 मीटर परिसरात प्रचार, उमेदवारांचे चिन्ह दर्शवणारे फलक, मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदारांना धमकावणे, दबाव टाकणे, मतदान प्रक्रियेत अडथळा आणणे, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शस्त्र बाळगणे, वाहनांचे 3 पेक्षा अधिक तोफे वापरणे आणि मतदानासाठी अपात्र व्यक्तींनी निवडणूक काळात वास्तव्य करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमन 1951 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.